नमस्कार, मी श्रीमंत आहे या शोमध्ये आज आपण आपल्या करिअर कट्ट्यावर एक अशा महान व्यक्तीला बोलवलेलं आहे ज्या व्यक्तीचं नाव जरी ऐकलं तरी त्या शहरामध्ये दहशत निर्माण होते, ती पण चांगल्या प्रकारची दहशत. म्हणजे याचा अर्थ असा नका समजू, कारण ते एक वरिष्ठ पोलीस आयुक्त आहेत पिंपरी चिंचवडचे. तर त्यांचं नाव आहे कृष्णप्रकाश सर. तर कृष्णप्रकाश सरांना आपण आपल्या कट्ट्यावरती आमंत्रित केलेलं जाणून घेणार आहोत. त्यांनी त्यांच्या श्रीमंतीचा वापर करून म्हणजेच त्यांच्या शरीराचा आणि त्यांच्या बुद्धीचा वापर करून कशा प्रकारे या पिंपरी चिंचवडमध्ये जे काही गुन्हेगारी वाढली होती ती कशी कंट्रोल केलेली आहे. तर आपण चला तर भेटूया आणि त्यांच्याकडे जाणून घेऊया त्यांच्या श्रीमंतीचा वापर करून त्यांनी आजपर्यंत ज्या पोस्टर आहेत ते कशा प्रकारे आहेत. सर, आपल्या श्रीमंत या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात सर. सर, जाणून घ्यायचं आमच्या सर्व तरुण वर्गाला, कारण तरुण वर्ग तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि त्यांना आनंद वाटतो की जर सरांच्या सानिध्यामध्ये थोड्या वेळ थांबलं तर खरंच त्यांच्यामध्ये बदलाव होतो, असे मी स्वतः बघितले. तर सर, तुमच्या बालपणविषयी थोडंसं आम्हाला सांगा ना. भूत के पांव पाळले में असं सांगितले जातात. बाल्यकाळात माझं जेव्हा जन्म झाला त्या काळात माझ्या वडिलावर मोठा अन्याय झाला होता. माझे वडील त्या काळात इन्स्पेक्टर होते गया कोतवालीचे आणि नंतर त्यांचं ट्रान्सफर त्यांचे SP ने टेकाळी गया टेकाळी इथे केला. त्या साईडमधला पोलीस स्टेशन होता आणि पब्लिकला ते एवढे आवडत होते की पब्लिकने आंदोलन केला आणि SPच्या ट्रान्सफर करून टाकला. याचा परिणाम असा झाला की तो त्या काळाच्या DIGकडे गेला आणि त्याने माझं वडिलाला बिना कारण बताओ नोटीस दिल्याशिवाय त्यांना रिव्हर्ट करून टाकला. रिव्हर्ट म्हणजे पदावनत करून टाकला, विदाऊट इन्क्वायरी, विदाऊट काय. माझे वडील खूप फ्रस्ट्रेट झाले आणि ते कोर्टात केस टाकून त्या न्यायाविरुद्धचा आणि ते गावी शेती करायला निघून गेले. त्या काळात माझी आई जे पोटाशी होती आणि तेव्हाच माझा जन्म झाला. मी वडिलांना नंतर मोठे झाल्यानंतर विचारले की तुम्हाला असं वाटलं नाही की माझ्यापुढे मी अपशकुन आहे, मी पनौती होतो, त्यामुळे पदावनत करण्यात आला. तर त्याने सांगितले नाही, तुमच्यामुळे मला संघर्ष करण्याची संधी मिळाली आणि मी 7 वर्ष सतत कोर्टात केस लढत राहिलो आणि शेवटी जिंकून पुनश्च त्याच पदावर पदस्थापना करण्यात आली. तर हा त्यांचा दृष्टिकोन होता आणि हा दृष्टिकोन मला पण मिळालेला आहे. तर श्रीमंती या गोष्टीमध्ये आहे की कोणतेही विरोधाभासी परिस्थिती निर्माण झाली, कोणतीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तर खचून जायचं नाही. ते तुम्ही आणखीन उत्साहाने, डबल व्हिगरने त्याच्यामध्ये संघर्ष केला पाहिजे. असा केला, दबाव आला की तुम्ही खचून जाणार, दबाव आला की तुम्ही वाकून जाणार, दबाव आला की तुम्ही मोडून जाणार, तर हे बरोबर नाही. दबाव आला तर त्याच काळात तुमची क्षमता दिसते, तुमचं मेटल दिसते आणि या शब्दात सांगू शकतो की तुम में हीरे की शिफत है तो अंधेरे में मिलो, धूप में कांच के टुकड़े भी चमक जाते हैं. म्हणजे उन्हाळ्यात तर कांच पण चमकतो, पण जर तुम्ही अंधारमध्ये आहात, तुम्ही डार्केस्ट प्लेसेसमध्ये आहात, तिथे जर तुम्ही चमकला तरच तुम्ही हिरा आहात खरा हिरा. तर हे समजणे अत्यंत क्रमप्राप्त आहे. म्हणजे मित्रांनो, लक्षात ठेवा, सरांनी ज्यावेळेस सर पोटात होते, म्हणजे 4-5 महिन्याचे ज्यावेळेस होते पोटामध्ये, त्यावेळेस त्यांना गर्भसंस्कारच असे झाले की पोटात असताना संघर्ष झाला तर भ्यायचं नाही, संघर्षावर मात करायची, पोटामध्ये संस्कार आले. सर, खूप आम्हाला हे जाणून तुम्ही दिलं की तुम्ही पोटात असण्यापासून संघर्ष कसा करायचा हे शिकलेले आहेत. यदा कदाचित ह्या संघर्षामुळे सर आज जे काही ठाम आहे त्याच बद्दल आहे. सर, पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न असा होता की प्रत्येकाला एज्युकेशनमध्ये प्रॉब्लेम येतात, तर एज्युकेशन लाईफ कशी होती तुमची? माझी सुरुवातीची एज्युकेशन लाईफ गावी गेले, कारण वडील त्या काळात म्हणजे ते सुट्टी घेऊन ते केस लढत होते. तर ते माझं जन्मापासून 7 वर्षपर्यंतचा जे काल होता ते गावी होता. तर
कक्षा 2 पर्यंत मी गावीच शिकलो. कक्षा 3 मध्ये माझे वडील जेव्हा रिइन्स्टेट झाले तेव्हा त्याने सांगितले आम्ही तुम्हाला हलवणार नाही. त्याने हजारीबाग शहरात आम्हाला स्थायिक केले आणि स्वतः जिथे जिथे त्यांना जॉब मिळायच्या तिथे तिथे त्यांच्या ट्रान्सफर व्हायच्या तिथे जाऊन जॉब करायचे आणि अधूनमधून आमच्याकडे यायचं. त्यामुळे आम्हाला त्यांचे क्वांटिटी ऑफ टाईम कधी मिळायचं नाही वडिलांचा, पण त्यांचे क्वालिटी ऑफ टाईम मिळायचं. जेव्हा पण यायचे तेव्हा खूप चांगला संस्कार द्यायचे आम्हाला. ते खूप चांगले गोष्ट सांगायचं, रामायण महाभारतचं गोष्ट आणि जे आमच्या देशाचे जे सूरवीर आहेत आदर्श आहेत त्यांची गोष्ट मांडायचं आणि त्यामुळे आमच्यावर असा संस्कार घडले की आम्ही क्वालिटी टाईम वापरला. बरेचदा लोक सांगतात की पोलीस खात्याचे लोक त्यांचे पाल्यांसाठी वेळ देऊ शकत नाही. तुम्ही जेवढा वेळ द्या क्वालिटी द्या. तुम्ही दिवसभर पण बसला आणि दारू पिऊन बसला तुमचे मुलगा मुलगी समोर तर काही फायदा होणार नाही. तुम्ही दिवसभर बसला आणि शिवीगाळ करत बसला तर काही चांगला होणार नाही. तुम्हाला तुमचा पण नाही आणि तुमच्या मुलामुलींचा पण नाही. कारण जे तुमच्यामध्ये भरलं जाईल तेच तुमच्या म्हणून बाहर येईल. म्हणून जो ग्लास में जो भरोगे वही तो छलकेगा. अगर ग्लास में आपने बूंद बूंद विष भरा है तो विष छलकेगा. तुम्ही शिवीगाळ भरलेले आहे तर शिवीगाळ बाहेर येणार. जे काही तुम्ही भरणार ते एक सीमेचे नंतर बाहेर येणार आणि त्या म्हणजे तुमचे घरच्या संस्कार पण तसाच होणार. त्यामुळे क्वालिटी टाईम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मित्रांनो, सरांच्या माध्यमात एक संदेश खूप छान आहे. तो संदेश असा आहे की आपल्या मुलाला जर संस्कार करायचे असेल तर थोडा का वेळ होईना जर तुम्ही त्याच्या सानिध्यात झाला तर पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी करा. निगेटिव्ह आणि वेगळे काही करू नका. जसं सरांना लहानपणापासून देशभक्ती म्हणा किंवा शूरवीरांच्या कहाण्या म्हणा अशा प्रकारचे संस्कार थोडा वेळ होईना एक म्हटलं जातं की पोलीस आपल्या घरच्यांना वेळ देऊ शकत नाहीत, पण जेवढा वेळ सरांना त्यांची वडील द्यायची तेवढ्या वेळात सरांनी पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी केल्या. क्या बात आहे सर, क्या बात आहे. खूप छान. सर तुम्ही लहानपणापासूनच तुम्हाला संस्कार भेटले होते चांगल्या प्रकारचे आणि तुम्ही पोलीस लाईनमध्ये कुठला असा इन्सिडेंट घडला की तुम्ही पोलीस लाईन निवडली? मी अगोदर सांगायला इच्छितो की मी कक्षा 2 नंतर कक्षा 3 मध्ये जेव्हा शहरात आलो तर पूर्वी ते काय पोते घेऊन जायचो, तिथे बसायचो, झाडाखाली बसायचो. कुठलेलं स्कूल शाळा एकच शिक्षक आणि तेच सर्वांना शिकवायचं. त्यामुळे काही तिथे शिकलेलो नव्हतो. आणि जेव्हा मी शहरात आलो सेंट रॉबर्ट्स बॉईज मिडल स्कूल कॅथॉलिक आश्रममध्ये तेव्हा संपूर्ण वातावरण चेंज होता. आणि त्यामुळे जेव्हा मी एक्झाम दिले, परीक्षा दिली, फायनल एक्झाम, तर त्यामध्ये माझा रँक जे होता 60 पैकी 54 रँक आला, म्हणजे शेवटचे रँक. आणि त्यामध्ये गणित विषयामध्ये डबल लड्डू मिळाला होता मला. त्यामुळे घरचे लोकांनी हा आग्रह धरला होता की तुम्ही याच क्लासमध्ये रिपीट करा. तर मी त्यांना स्पष्टपणे निश्चितपणे सांगितलं की मला एक अवसर द्या. मी प्रथम 10 रँकमध्ये नाही आलो तर तुम्ही मला रिपीट करून घ्या. त्या शर्तावर मला पुढच्या क्लासमध्ये जाऊ दिलं गेलं. आणि तिथे जेव्हा परीक्षेचा निकाल लागला तर ते हॉलमध्ये बोलवून पुरस्कार देत होते. तर म्हणजे पास जे फर्स्ट 10मध्ये नाव सुरू झाला, फर्स्ट 10ला पुरस्कार देत होते. तर जे 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आता तर मला वाटलं की आता तर मला गेला नंबर. पण आश्चर्य वाटला, आश्चर्याचा धक्का बसला की मी प्रथम क्रमांकावर. क्या बात आहे, क्या बात आहे सर. म्हणजे बघा मित्रांनो, म्हणजे तुम्ही असा दृष्टिकोन समजू नका की तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये फेल झाले किंवा तुम्हाला काही यश मिळालं नाही. तर सरांनी जसा संदेश दिलाय बघा, एक जिद्द ठेवायची मनामध्ये की हे नाही मी करू शकतो. सरांनी ते करून दाखवलं आणि 10 मध्ये त्यांनी संकल्प ठेवला होता. ते 10 मध्ये टॉपमध्ये एक नंबर लागले सर. क्या बात आहे सर, क्या बात आहे. पुढे तुमचा प्रश्न आहे की तुम्ही सर एज्युकेशन फील्डमध्ये तुम्ही खूप छान संदेश दिलेला आहे. आता पुढे जी पोलीस लाईन आपल्या घरातले संस्कार होते तुम्हाला, पोलीस लाईनमध्ये कशा प्रकारे तुम्ही एंट्री केली की कसं देशभक्तीचं तुम्ही लहानपणापासून ऐकतच होता, तर पोलीस लाईन कशी निवडली? माझी इच्छा समाजसेवा करण्याची होती आणि मी समाजसेवा नेहरू युवा केंद्रामार्फत करत पण होतो. पण 12वी कक्षामध्ये असताना जेव्हा
मी शेवटचे 1-2 महिने असतात परीक्षेच्या, मी चांगला विद्यार्थी होतो, होतकरू विद्यार्थी होतो, तर अभ्यास करत होतो, सराव करत होतो आणि तेव्हाच मला दिसला की सार्वजनिक विहीर जे आहे तिथे कोणी खड्डे खोदत आहे. तर ते खड्डा खोदण्याचं खोदकाम सुरू असताना मी तिथे पोहोचलो, विचारपूस केली तर इंजिनियर साहेब बाहेर आले, चीफ इंजिनियर होते इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे, त्यांची मंडळी आली, ती वाईस प्रिन्सिपल होती एक वुमेन्स कॉलेजची. तर दोघे बाहेर आले, त्यांनी समजावून सांगितले की आपण करतो आहे हा आमचं आहे, आम्ही घेतो आहे हा विहीर वगैरे आणि हा जे सार्वजनिक प्लेस आहे ते आमचं आहे, शेवटचं आहे आणि आमचं आहे, तुम्हाला विरोध करण्याचं काही कारण नाही. मी विरोध करत राहिलो तेव्हा तिथे DYSP आले. DYSPला पण मी समजावून सांगितले. DYSPने माझं गोष्ट समजली पण आणि ते परत गेले. पण SP स्वतः आले, जे IPS अधिकारी होते, त्यांनी मला समजावून सांगितले की तुम्हें विरोध करने का क्या कारण है, तुम जाओ, तुम्हें क्या फर्क पड़ता है, तो सार्वजनिक जगह है ना, तो इनको घेरने दो. बोले नहीं, हम ऐसा नहीं करने दे सकते, आई कैन नॉट टॉलरेट द रॉन्ग, मैं गलत चीज़ बर्दाश्त नहीं कर सकता और ये सब का कुआं है और सबकी जगह है यहाँ पर, सो ये नहीं हो सकता. आप नक्शा देखो, आप जो लिखा हुआ है वो देखो और इसके आधार पे आप निर्णय लो. तर त्याने काय सांगितलं, ओके ओके ठीक आहे. वो चला गया, वॉल कंपाऊंड बनना रोक गया आणि काही दिवसानंतर मी जेव्हा माझा अभ्यास करून बाहेर असाच क्रिकेट खेळत होतो बाळांसोबत, तेव्हा अचानकपणे पोलीसची गाडी आली आणि त्याने विचारलं, कृष्ण प्रकाश कौन है? ठीक है कृष्ण प्रकाश, आप आ जाओ, आपसे कुछ बातचीत करनी है, आपके घर के आसपास चोर आए थे. बोला हाँ, एक दिन चोर चोर की आवाज़ आई थी, हम लोग गए भी थे, जिन लोगों ने चोर चोर की आवाज़ चलाई थी वो इंजीनियर साहब के घर के ही लोग थे. हमने वहाँ गए भी, चेक भी किया, कुछ भी नहीं मिला, तो हम लोग वापस आ गए. तेव्हा त्यांनी सांगितलं बसा, आम्हाला विचारायचं. त्यानंतर ते घेऊन आम्हाला फिरायला लागले. इथून हे गेला, तिथून ते गेला, इथे ड्रग विकतात, तिथे हे विकतात, आता तुम्ही यामध्ये कशामध्ये सामील आहे? म्हणजे मी कशामध्ये सामील नाही आहे या कोणत्याही गोष्टीमध्ये. तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला, लॉकअपमध्ये टाकला, रात्रभर विचारपूस करायला लागले. त्याने सांगितले तुम्ही स्वीकार करा की हे करतो आणि टेप रेकॉर्डर ऑन केलं. मी सांगितलं मी कधीच केलंच नाही, तर मी कसं काय असा स्वीकार करणार. मी रडायला लागलो, तर तरी पण ऐकायचं नाही. मी सांगायला लागलो की माझे वडील पण आता DYSP झालेले आहे आणि ते मुंगेरमध्ये आहेत, मी त्यांचं फोन जोडून द्या. तर त्याने सांगितले तुम्हाला तर माहीतच असेल की पोलीसचा मार कसा असतो. तर मी खूप गडबडून गेलो, पण कधी चूक जर केली नव्हती ते स्वीकार करण्याचं कारणच नव्हता. मी अटल राहिलो आणि शेवटी त्याने 3-3:30 वाजता पहाटे माझ्या घरी मला सोडून आले. माझे वडील तिथे नव्हते, त्या काळात फोन नव्हता, फोनची सुविधा नव्हती. पण माझे जे माझी 3 वर्ष सिनियर सिस्टर आहे, त्याने दीदीने मला ते वडिलांना खबर केले होते. वडील सकाळपर्यंत पोहोचले, तोपर्यंत मी पुन्हा घरातून निघून पोलीस स्टेशन समोर जाऊन थांबले होतो. पत्तर वगैरे त्याकडे एक थैलामध्ये घेऊन, एक बॅगमध्ये घेऊन मी थांबलेलो होतो की तो PI येतील तर मी त्यांना ठेचून मारला. तेव्हाच माझे वडील सरळ आले आणि तिथेच पोहोचले, ऑन द स्पॉट, म्हणजे पोलीस स्टेशनला पोहोचले. तेव्हा मला बाहेर बघितले, त्यानं मला घेरले, मला विचारपूस केली आणि तेव्हा त्यांना कळाला की काही ते रागात आहे. आणि तेव्हा त्याने बघितले कि इसके पास बहुत सारे पत्थर है, ये है, तो क्यों ऐसा क्यों कर रहे हैं? तो मैंने बोला मैं बदला लूँगा और उसको छोड़ूंगा नहीं, उसने मेरी लाइफ बर्बाद कर दी. बोले मेरे पिता ने कहा कि उसने गलती की, पर एक गलती का जवाब दूसरी गलती नहीं होता, एक गलती का जवाब दूसरा सही होता है. तुम अगर अपनी ऊर्जा का गलत उपयोग करोगे तो तुम क्रिमिनल बन जाओगे, लेकिन इसी ऊर्जा का सही उपयोग करोगे तो तुम महान बन सकते हो. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला सर अशा प्रकारचं, म्हणजे बघा त्याच्यावरती असा अन्याय झाला होता की काही न करता समाजासाठी, म्हणजे सरांनी संकल्प घेतला की समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून समाजाच्या हितासाठी ते विहिरीवरती त्यांनी ते केला. तर बाहेरनं प्रेशर देऊन सरांना घरचे पोलीस असताना, म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला असं वाटत असेल की घरचे पोलीस असल्यानंतर कायदे कानून असं वगैरे, तर ते असताना देखील सरांना कोठडी भेटली आणि त्याच्यावरती त्यांना आठवतात. सर कधी देखील अशाच प्रकारे ॲक्शन घेतात ते आता पण आपण बघतोय. सर पुढे मग सरांनी
तेव्हा मी सांगितलं की माझी आता परिस्थिती नाही सकारात्मक ऊर्जेची, मला काही हरकत नाही, तुम्ही गावी जाऊन विश्राम करा, वेगळी गोष्ट करा, पण जेव्हा तुम्ही पुनश्च तयारी कराल तर पूर्ण संकल्पने कराल, तुमची पूर्ण एनर्जी चांगली गोष्टी कराल. इथे नेहरू युवा केंद्राला जोरात काम करायला लागलो. त्याच्या नेहरू युवा केंद्राचं युवा संदेश नावाची पत्रिका संपादन करायला लागलो हजारीबाग जिल्ह्याचं, आणि मी त्या कामात रमलो पूर्णपणे. ए सिरीज ऑफ लेक्चर ऑन सेक्युलरिझम याचा संपादकत्व करायला लागलो, बरेच गोष्टी करायला लागलो. त्याच काळात माझे जेव्हा 12वीची परीक्षा द्यायची वेळ आली, पुन्हा 1 वर्ष ड्रॉप केलं मी, कारण माझी मनस्थिती नव्हती. मी गावी गेलो तर मी ड्रॉपआउट झालो त्या वर्षी, आणि पुढच्या वर्षी येऊन बाहेरून एक्झाम दिले, म्हणजे स्कॉलर म्हणून, कारण रेग्युलर स्टुडंट नव्हतो त्या वर्षीचा. ते दिले, काही ट्युशन नाही घेतले, काही नाही, जसा कसा बसा वाचन करून शेवटी काही दिवसाने एक्झाम देऊन टाकले. पास झालो कमी मार्काने, पण त्यानंतर मी संकल्प घेतला की मला आता या ऊर्जेचा उपयोग जे करायचा आहे हा IPS होण्यासाठी करायचा आहे, आणि IPS झाल्यानंतर कोणावरही चुकीचे अत्याचार होऊ देणार नाही, आणि कितीही मोठा माणूस असो जर चुकी केली असेल तर त्यांना सोडणार नाही, आणि हाच मी करत आहे. क्या बात आहे. म्हणजे सरांचा युटर्न जो आपण म्हणतो ना, तो याच गोष्टीपासून गेला. काय होतं मित्रांनो, लक्षात ठेवा, माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणोक्षणाला युटर्न असतो, तो हेरायचा असतो. आता सरांना त्या गुन्ह्यामध्ये न काय करता एक समाजासाठी त्यांनी केलं, पण त्याच्यामध्ये त्यांना टाकलं केलं, पण वडिलांचं मार्गदर्शन आणि त्यांचे संस्कार चांगले होते म्हणून सर काही गावी गेले आणि निश्चिंत आराम केला, आणि तिथनं ठरवलं त्यांनी की आता काही जरी झालं तरी मी मोठा ऑफिसर होणार, IMPS आणि UPSC परीक्षा देऊन चांगल्या प्रकारे हे जे काही मोठमोठे अधिकारी त्यांच्यावर ॲक्शन घ्यायची असेल तर आपल्याला हे करावंच लागेल, आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री केली. सर UPSC आणि MPSC बरेचशी मुलं करतात, त्यांच्यासाठी संदेश आहे की सर बाहेरून परीक्षा दिली म्हणजे कमी मार्क भेटते, बाहेरून परीक्षा दिली, 1 वर्ष गॅप घेतला. मित्रांनो, असं काही नाही आहे की तुम्हाला टॉपचेच मार्क पाहिजे किंवा तुम्हाला टॉपच भेटलं पाहिजे, हाय एज्युकेशन भेटलं पाहिजे, असं काही नाही आहे. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात, फक्त एक जिद्द चिकाटी सरांसारखं जर आत्मविश्वास आणि काहीतरी ध्येय ठेवून जर केलं तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल. सरांनी ते करून दाखवले. तर सर, तुम्ही ही फील्ड निवडली, तुम्हाला जो काही युटर्न भेटला किंवा तो एक सक्सेसचा फॉर्म्युला भेटला की तुम्हाला आता वाटलं की नाही आता हे परफेक्ट वे, तर असं करत असताना तुम्हाला काही समस्या आली का, की परीक्षा देताना किंवा घरची फॅमिली, कारण प्रत्येकाला असं काहीतरी समस्या असते सर, तर ते जाणून गेलं खूप प्रॉब्लेम. काय सर्वांना असं वाटायचं की हे कसं काय सिव्हिल सर्व्हिसेस करू शकतो, त्याचं तर 12वीमध्ये चांगला मार्क्स नाही मिळाला, गुण नाही मिळाला. तर मी BA सुरुवातीपासून सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी मी सुरू केली, आणि शेवटी BA संपल्यानंतर मी नेहरू युवा केंद्राचं काम करतच होतो, तिथे त्याच्यासाठी फिरत होतो. पण त्यावेळेस मी 96ला प्रथम एक्झाम दिला PTचा, आणि ते मी क्वालिफाय झालो, आणि क्वालिफाय झाल्यानंतर मी मेन्स दिले, मेन्स पण क्वालिफाय झालो, पण शेवटी क्वालिफाय होऊ शकलो नाही. इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स पडला, आणि परत म्हणजे मैं वापस मेरा फिर से 0 पर आ गया, हीरो बनते बनते 0 पर आ गया. तो घर के लोग ही, जान पहचान वाले लोग कहते थे ये झूठ बोल रहा है क्या, ये UPSC दिया कि नहीं दिया. बहुत सारे लोग ऐसा बोलते हैं की UPSC दिए हैं, असे बहुत सारे होते भी सच में. असे बरेच लोक असतात ते खोटा सांगत असतात, मी UPSC देतो आहे, मी इंटरव्ह्यू द्यायला जातो आहे, मी हे करतो आहे. तसा बरेच लोकांना, पण माझ्या वडिलांना यांना सर्वांना माहिती होता की नाही, माहीत होता ना, पेपर्स येत होता ते CPSC कडून, त्यामुळे त्यांना माहीत होता की आम्ही बरोबर करतो आहे. माझ्या वडिलांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता असं. तर त्यानंतर दुसरा अटेम्प्ट झाला. दुसरा अटेम्प्टमध्ये पण असाच झाला की मी इंटरव्ह्यू देऊन आलो आणि फायनली क्वालिफाय नाही झालो, पण तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मी क्वालिफाय करू शकलो. तर यामध्ये एक अडचण नेहमी येतो, जे वर्नाकुलर मीडियममधून जे लोक अपिअर होतात, जसं मराठी, हिंदी, वेगवेगळे भाषा, इंग्लिश सोडून, तर त्यांचं संबंधाने 2 प्रकारचं गोष्ट असू शकतो. एक, समोरचा माणूस खूप इम्प्रेस होऊन जाऊ शकतो की या वर्नाकुलर मीडियमहून आलेला आहे, आणि दुसरा त्याचा निगेटिव्ह असा असतो की यांचं जे व्यापक दृष्टिकोन नाही आहे, ते
म्हणजे अशी भाषामध्ये शिकलेली नाही जे विश्वभाषा आहे, असा प्रकारचा दृष्टिकोन असतो आणि त्यामुळे थोडी अडचण येते तिथे. द्विभाषिक जर तुम्ही ठेवला काय केला, मी तर द्विभाषिक नाही ठेवलं, पर मी जाऊन प्रथम इंटरव्यूमध्ये तेवढंच सांगितलं, आप सबों को मेरा हार्दिक नमस्कार, तो मुझे सुनने को मिला चेयरमैन से कि क्या तुम दूरदर्शन से आए हो. तो तसा म्हणजे त्यापासून सुरुवात झाली. त्यानंतर त्याने विचारलं की तुमने अकबरनामा पढ़ी है, किताबुल हिंद पढ़ी है, ये पढ़ी है, वो पढ़ी है. तो मैंने बोला कि ये सब पढ़ूंगा तो कभी क्वालिफाई नहीं कर पाऊंगा, क्योंकि ये किताबें बहुत मोटी मोटी हैं और उसमें से कुछ एक्सर्प्ट हमने पढ़ी हैं जो काम की हैं. तो जो हमारी जो पुस्तकें मिलती हैं रेफरेंस बुक्स, उसमें उसका उल्लेख है, मैंने उतनी ही पढ़ी है. तो बोले तुमने फिर कुछ नहीं पढ़ा, फिर इतिहास क्यों लिया तुमने, इतिहास सब्जेक्ट लेके यूपीएससी कैसे क्वालिफाई कर गया. तो मैंने बोला कि सर अगर वैसे पढ़ना पड़ता तो फिर ऋग्वेद भी पढ़ना पड़ता, सामवेद भी पढ़ना पड़ता, अथर्ववेद भी पढ़ना पड़ता, उपनिषद भी पढ़ना पड़ता, ये सारे तो सिलेबस में हैं. सो इसलिए उपनिषद कालवैदिक पीरियड है, तब तसा कई मतलब कोई पीरियड है इसलिए उस समय के सारे किताबें पढ़ डालनी है, ऐसा नहीं हो सकता. इसको उन्होंने बहुत नेगेटिव लिया और इंटरव्यू में मुझे कम मार्क्स आए. तो इसलिए आप सामने वाले की साइकोलॉजी थोड़ा पढ़िए, सच्चाई बोलिए जरूर, पर सामने वाले का मनोविश्लेषण जरूर कीजिए. येस मित्रांनो, बघा UPSC MPSC मध्ये बरेचसे माझे मित्रमंडळी परीक्षा देतात. बरेचसे लोक सांगतात घरी की मी UPSC परीक्षा देतोय, पुढे पण देत नाही आहेत. हे पण बऱ्याचशा लोकांचं चुकतंय. आणि सरांनी एक वेळा परीक्षेमध्ये यश मिळवलं, परंतु तोंडी परीक्षेमध्ये त्यांनी परत कमी मार्क पडले. असं 2 वेळा झालं. आता मित्रांनो, 2 वेळा असं होऊन देखील सर निगेटिव्ह झाले नाही. त्यांना वातावरण निगेटिव्ह करत होते लोक, आजूबाजूचे फ्रेंड सर्कल तसे सगळे निगेटिव्ह करत होते, पण सरांचं एकच ध्येय होतं, नाही मला पास व्हायचं, मी होणारच. हा ध्येय दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि MPSC UPSC तिसऱ्या टर्ममध्ये ते परीक्षामध्ये कमी मार्क होईना पण पास झाले आणि त्यांना पोस्टिंग भेटली. बरोबर. तिसऱ्या परीक्षेमध्ये चांगला मार्क्स, क्या बात. तिसऱ्या परीक्षेमध्ये टॉप म्हणजे चांगले मार्क भेटले, खूप चांगले मार्क्स मिळाले. कारण तिसऱ्या परीक्षेमध्ये तर एवढे प्रभावित झाला होता बोर्ड की बोर्डने विचारला किती मार्क्स देऊ की तुम्ही IAS होणार. तर मैंने बोला मला एकही मार्क्स not a single mark more than what I deserve and not a single mark less than what I deserve. एक गुण मला जास्त देऊ नका, मी जेवढा डिझर्व करतो तेवढाच द्या. एक मार्क कमी पण देऊ नका आणि जास्त पण देऊ नका. जे माझ्या हक्काचे आहेत, जे मी ज्याप्रमाणे बोललोय, ज्याप्रमाणे परीक्षा दिली तसेच मार्क मला द्या, अशा प्रकारचं त्यांना तिथे बोलल्या गेल्यामुळे यदा कदाचित 198 मार्क्स दिला. तर खूप छान मार्क्स होता, हायेस्ट मार्क्स पैकी होता. क्या बात आहे सर. सर त्यानंतर तुमची पोस्टिंग झाली आणि जे निगेटिव्ह होते ते वातावरण कसं झालं थोडक्यात? सर पॉझिटिव्ह झाले, जे आलोचक होते तेच प्रशंसा करायला लागले. माझे वडील नेहमी सांगत असे की किसी को उसकी आलोचना का जवाब अपने तर्कों से ना दे करके अपने कर्मों से दो. ऐसा कर्म करो कि वो तुम्हारी प्रशंसा और स्तुति करने के लिए बाध्य हो जाए. म्हणजे ते संस्कारच आपल्याला शिकवतात. एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना, ते पॉझिटिव्ह जे संस्कार आहेत ना, आपलं कुटुंब, आपलं फ्रेंड सर्कल यांच्याकडनं ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ना त्या घ्या. आणि सरांनी त्या घेतल्या, निगेटिव्ह गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि आज या पोस्टपर्यंत आले. सर खूप छान तुमच्याबरोबर असं चर्चा करून असं खूप हे वाटतं. सर आपल्याकडे कमी वेळ आहे पण तरी देखील आपण सरांना विचारणार आहोत, आज ज्या पोस्टवर आहेत त्या पोस्टवर सर असं ऐकलं जातं की कमी वेळ आणि कमी कार्यक्षेत्र असलं तरी देखील तुम्ही तुमच्या या सगळ्या वेळामधनं कशा प्रकारे मॅनेज करता? जे रिझल्ट जे आणतो मी, रिझल्ट ओरिएंटेड जे काम करतो मी लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी, तेव्हा मला गांधीजीचा तो मंत्र आठवतो की जे प्रत्येक NCERT बुक्समध्ये लिहिलेले आहे की जब कभी आपको ये संशय निर्माण हो कि आपका काम सही है या नहीं है, तो आप अपने अंतःकरण से पूछो कि आपके उस काम से आखिरी व्यक्ति को फायदा होने वाला है या नहीं, न्याय मिलने वाला है या नहीं. अगर उसको न्याय मिलने वाला हो, उसको फायदा होने वाला हो, तो आप वो काम जरूर करो. आणि तेच मी करतो, अंतःकरणाला विचारतो. दुसरा आहे की प्रत्येक माणसासाठी तेवढंच वेळ आहे
24 तास 1 मिनिट कोणाकडे नाही आहे, 1 सेकंड कोणाकडे नाही आहे, एक क्षणच्या 1 क्षणांश पण नाही आहे, तरी पण त्यामध्येच तुम्हाला काही बदलाव आणण्याची गरज असते, त्यामध्येच तुम्हाला नियोजन करण्याची गरज असते. तर माझं असं मत आहे की तुम्ही प्लॅनिंग खूप छान करा आणि त्यानंतर एक्झिक्युशन 100% त्याचा करा. तुम्हाला रिझल्ट येईल. फॉर एन एक्झाम्पल, बुलढाणा जिल्ह्यात मी SP म्हणून गेलो होतो आणि तिथे मला दिसला की अवैध वाहतूक एवढा जोरमारत आहे की दर दिवशी काही ना काही ॲक्सिडेंट होतात. त्याच्यामध्ये 25, 30 लोक तिथे 8, 9, 10 लोक बसला पाहिजे तिथे बसतात. तर त्यासाठी मी नियोजन केलं, सर्व संबंधित विभागाला केलं आणि तेव्हा काय झालं की बुलढाणा पॅटर्न म्हणून आमदारांची जी स्टँडिंग कमिटी असते त्यांनी रिकमेंड केला की हाच पॅटर्न सगळीकडे राबवला पाहिजे, ज्यामुळे ST महामंडळाला फायदा होईल आणि तिथले लोकांची छाटणी होणार नाही, ते तिथून फायर केले बाहेर जाणार नाही. तर ते केल्यामुळे तिथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोड फॅक्टर वाढला होता. लोड फॅक्टर मतलब बसणाऱ्या संख्या आणि त्यामुळे पाय पण सर्वाधिक वाढला होता. तसंच अमरावती गेल्यानंतर तेच झाला आणि तेच बुलढाणा पॅटर्न सांगली आणि सगळीकडे कायम राहिला. आता दुसरी गोष्ट होती की दारूची खूप ट्रॅजेडी झाली होती त्यावेळेस. स्पुरियस लिकर म्हणजे घेतल्यामुळे अनेक लोक गेले होते मुंबईजवळ. त्या काळात मी एकदम ते दारू कसं बंद केलं पाहिजे, इलिगल ते सर्व केले आणि फक्त तेवढंच नाही केले, जे लोक दारू गाळत होते त्या लोकांचं पुनर्वसनची योजना आखली. मातृभूमी फाउंडेशन, तरुणाई फाउंडेशन हा सर्वांना घेऊन आणि व्यापारी संघ हे सर्वांना घेऊन त्यांचं कसा लाईफ पुढे चांगला होईल यासाठी प्रयत्न केले. असे पाठ्यांसाठी पुनर्वसनची योजना आखली आणि महिलांसाठी योजना आखली आणि ते काम यशस्वी झाले आणि आज पण यशस्वी आहे. त्यांचे सर्व मूलबाळ आता शिकत आहे आणि त्यांचं दारू गाळण्याचा आणि जे चुकीची गोष्ट करत होते गैरकायदेशीर कृत्य ते थांबला आणि ते परिवर्तित झालं आणि ते परमनंट परिवर्तित झाला. त्याचं लिंक मी तेव्हाच बनवून दिला, त्यांच्या शिकलेल्या लोकांना मी लिंक म्हणून उभे केला आणि ते आज पण काम करत आहे. ते सरपंच झाले, ज्यांना गावात शिरू देत नव्हते ते सरपंच झाले. आता पण सरपंच म्हणून युवराज पवार तिथे आहेत चिखली येथे. तर असा होऊ शकतो, असा बदलाव येऊ शकतो तेवढंच काळात. दुसरा, लॉटरीचं गोष्ट सरकार पण चालवत होते, सर्व लोक चालवत होते. मटकासारखी लॉटरी दर 15 मिनिटांनी चालत होती आणि मला खूप आश्चर्य वाटला. यामुळे अनेक लोक आत्महत्या करत होते. तर अनेक लोक माझ्याकडे आले वेगवेगळे पक्षाचे. हमने बोला एप्लीकेशन दो, मैं पहले अब समझूंगा कि क्या है इसमें. मैंने पूरा एप्लीकेशन समझा और फिर मैंने समझा कि ये सरकार भी अगर परवानगी दे रही तो कहीं तो गलत है. अगर ऐसा हो रहा है तो, अगर आखिरी व्यक्ति को इससे घाटा हो रहा है तो कहीं तो गलत है. आणि तेव्हा मी पूर्ण लॉटरी ॲक्ट आणि त्यांचे संबंधी जेवढे जजमेंट होते सर्व वाचन केले, अभ्यास केले त्याचा आणि त्यानंतर कारवाई केली. तिथून मुंबईपर्यंत जवळजवळ 80 कारवाया केली आणि त्यामुळे तो लॉटरी ज्यामुळे अनेक युवा उद्ध्वस्त होत होते ऑनलाईन लॉटरीमुळे, ते संपला. बुलढाणापासून, पुणेपासून, जळगाव, अमरावती, अकोला, नागपूर, मुंबई, मीरा भाईंदर सगळीकडे एकच दिवशी रेड केला. 74-75 रेड केला मी आणि त्या रेडमध्ये सर्व समोर आला की कसा हा चुकीचा चालतो आहे. विधानसभामध्ये त्याचा प्रश्न उचलला गेला आणि त्यामुळे शेवटी हा निर्णय झाला की ह्या लॉटरी बंदच केला. बघा मित्रांनो, म्हणजे अनेक अफसर तुम्ही बघितले असतील, मोठमोठे पदाधिकारी बघितले असतील. पोलीस म्हटलं की फक्त त्यांचं काम काय आहे, गुन्हेगार असेल त्याला गुन्हा दाखल करायचा आणि त्याला बाजूला काढायचं. पण एकमेव ऑफिसर मी आज असं आपल्या पुणे जिल्ह्याला लाभलेला आहे मित्रांनो की ॲक्शन घेतली तर ॲक्शन घेऊन त्याच्यावर गुन्हा तर करतातच दाखल, पण त्यांना जी काही त्यांची उदरनिर्वाहाची जी काही व्यवस्था आहे तर ती
हे सरांच्या माध्यमातून करणारा मला वाटतं एकमेव पोलीस ऑफिसर असं असेल की त्यांनी नुसते गुन्हेगार का गुन्हे करतात याच्यावरती मूळ शोधतात आणि ते गुन्हे करू नये, कायमस्वरूपी बंद करावा याच्यावरती ते औषध काढतात. म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सर एकदम सहभागी आहेत असं याच्यावरून दिसतंय. सर तुमचं एवढी दहशत आहे, गुन्हेगार सगळे कापतात आणि गुन्हा करायला विचार 100 वेळा अगोदर करतात. एवढं सगळं असताना पण तुम्ही सगळे एवढे जिल्हे तुम्ही पदाधिकारी पद सांभाळलं, तर तुम्ही एवढे प्रसिद्ध कसे? जरा थोडंसं आम्हाला पण सांगा तुम्ही, कारण एवढं सगळं गुन्हेगारांना ॲक्शन करता, तर अशा वेळेस सगळं हे करून तुम्ही म्हणजे प्रसिद्ध कसे होता? त्या प्रसिद्धी हा फोकटचा माल आहे, बाय प्रोडक्ट आहे. प्रसिद्धीसाठी मी काम करत नाही, ठीक आहे. मी लोकांसाठी काम करतो. काय आहे की आम्ही कोणाला काही देत नाही, पैसे देत नाही, आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारच्या कॉन्ट्रॅक्ट ठेका देत नाही, कोणतंही काम देऊ शकत नाही मी. पण जे काही करतो सचोटीने करतो, निष्ठेने करतो आणि त्याचा फायदा आपोआप लोकांना प्रकारांतरणे होतात. जसा जर आम्ही चुकीचे काम करणाऱ्या लोकांवर कारवाई केली तर सर्वसामान्य लोकांच्या वातावरण भीतीमुक्त होतो. कितीही मोठा असला त्यांना नाही सोडला जर चुकीचे काम करताना तर भीतीमुक्त वातावरणामुळे ते प्रसन्न राहतात. दुसरा, अवैध धंदे बंद केल्यामुळे घर जे आहे लोकांचं जे घर असतो ते सुव्यवस्थित होतात. तर अवैध धंदे सोडून ते चांगले धंदे करायला सुरू करतात आणि ज्यांच्या घर अवैध धंद्यामुळे किंवा दारूमुळे किंवा जुगारमुळे उद्ध्वस्त होत होते त्यांचं घरचे लोक पण व्यवस्थित राहायला लागतात आणि त्यामुळे जे घरचे बाळ, घरचे कुटुंब आहे ते खूप खुश होऊन जातात आणि त्यामुळे त्यांचं मनामध्ये माझ्या संबंधाने माझ्याबद्दल एक आदरयुक्त भीती तर निर्माण होतेच, तेवढी आपुलकी पण असते त्यांचं मनामध्ये. क्या बात आहे. म्हणजे जे कार्य करतात ना त्यामागचं एक गूढ रहस्य असं आहे की कार्य तर करतात जे शासनाने किंवा त्यांना जे कायद्याने दिले ते करतात, पण त्यांच्यावरती पुढं वेगळा काही परिणाम होऊ नये म्हणून ते कार्य जे करतात बॅकग्राऊंडमध्ये त्यांचं पुनर्वसन करतात. तर त्यासाठी एक मनामध्ये आदर निर्माण होतो आणि म्हणून सर प्रसिद्ध स्वतः काही करत नाहीत, ऑटोमॅटिकली हे होतं असं यात सगळं दृष्टिकोन. गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनला म्हटले की ईश्वर मनुष्यानां हृदय प्रदेशे तिष्ठति अर्जुन तमेव शरणं गच्छ. ईश्वर आणखी कुठे नाही, हा तुमचे हृदयात, प्रत्येक माणसाच्या हृदयात आहे. हे अर्जुन त्याचे शरणागत व्हा. म्हणजे आम्ही जर लोकांचं हितासाठी काम केले तर लोकांसाठी डायरेक्ट काम केले की नाही, काय 1 to 1 त्यांच्यासाठी काम केले की नाही केले, त्यांच्या हिताचा काम झाला की तो आपोआप त्याचं आपल्याला बलाय निर्माण. हो 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 येस सर. सर दुसरं एक मला असं आवर्जून विचारायचं आहे की एकदा मी तुमचा इंटरव्ह्यू बघितला होता, म्हणजे लाईव्ह सोडलं होतं कोणीतरी. एक मुलगी आपल्या वडिलांविषयी कविता ज्यावेळेस तुमच्यासमोर सादर करत होती तर त्यावेळेस पोलीस हा कडक असतो किंवा तो निर्भीड असतो, तर त्यामध्ये आम्हाला एक असं हळवा आणि मन एकदम असं कसं ते म्हणजे तुमच्या डोळ्यातनं अश्रू आले ते सर, म्हणजे आम्ही कल्पना पण करू शकत नाही की वर्धेच्या आतमध्ये असाही हळवा माणूस आहे. ते कसं थोडक्यात आम्हाला सांगा. जेवढा माणूस संवेदनशील असतो ना तेवढा कर्तव्य कठोर असतो. मी संवेदनशील आहे त्यामुळे कर्तव्य कठोर आहे. मला दुसऱ्याचं दर्द समजतो, कळतो आणि त्यामुळे जर कोणाचं विरुद्ध चुकीचे काही घडत आहे तर त्याचं दर्द, त्याच्या कष्ट समजल्यामुळे जे काही चुकीचे करत आहेत ते कितीही प्रभावशाली असो मी त्यांना सोडत नाही. तर ही संवेदना अत्यंत महत्त्वाची आहे. लोकांना असं वाटतात की संवेदनशील माणूस कर्तव्य कठोर होऊ शकत नाही. उलट मी सांगतो जे संवेदनहीन आहे ते कर्तव्य कठोर होऊ शकत नाही, कारण ते संवेदनहीन आहे आणि ते कठोर असू शकतात पण कर्तव्य कठोर नसू शकतात. ओके, क्या बात आहे, क्या बात आहे सर. आणि दुसरं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, तरुण वर्ग तुमचा खूप मोठा आहे. तर आमच्या सर्व तरुण वर्गांना जाणून घ्यायचे की तुम्ही एवढं व्यस्त वेळ असतो, म्हणजे तुमच्या फॅमिली म्हणा किंवा कार्यक्षेत्र म्हणा, तर यातनं तुम्ही तुमचं फिटनेस जी आहे, जसं कधी तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं की असं वाटत नाही सर थकलेले आहेत किंवा काहीतरी टेन्शन आहे, असं कधीच वाटत नाही. याचं रहस्य काय, फिटनेस कसं तुम्ही मेंटेन करता सर?
बघा, माझं एक एक संस्कृतचे श्लोकवर पूर्ण विश्वास आहे की मनुष्य जे आहे त्याचं शरीरम माध्यम खलु धर्म साधनम. शरीर हा तुमचे सर्व कर्तव्य करण्याच्या सर्वोत्तम आणि प्रथम साधन आहे. जो घर नीटनेटकं आहे, गुड हायजीनचं आहे, जिथे चांगली सुव्यवस्था आहे, त्या घरात तुम्ही त्या खोलीत राहणार. तुम्ही पसंत करणार की जिथे अस्तव्यस्त आहे, हायजेनिक नाही आहे, तिथे राहण्यासाठी वास्तव्यासाठी तर तुमची पसंती असते. तुमची पसंती नीटनेटका घरामध्ये, व्यवस्थित घरामध्ये असणार, जिथे हायजीन आहे तिथे तुमच्या असणार. का तर तसेच तुमचं सोलला, तुमचं आत्माला, तुमचं वेगवेगळ्या इंद्रियाला जे आहे ते कुठे राहायला पसंती असेल तिथे तुम्ही स्वस्थ शरीर ठेवतात. आणि धर्म इथे आहे कर्तव्य. धर्म म्हणजे ड्यूटी, धार्यती ही धर्म, जो हम धारण करते हैं वही धर्म है. उस समय हिंदू, सिख, ईसाई, बौद्ध धर्म नहीं थे जब ये श्लोक लिखा गया. तो धार्यती थी धर्म का अर्थ है जो हम धर्म धारण करते, कर्तव्य धारण करते हैं. और वो कर्तव्य चाहे पिता का कर्तव्य हो, चाहे समाज का कर्तव्य हो, चाहे सेजार का कर्तव्य हो, वो कर्तव्य पूरा करने के लिए, मानवता का कर्तव्य हो, वो पूरा करने के लिए आपके शरीर का स्वस्थ रहना बहुत बहुत ज़रूरी है. इसलिए उसके लिए समय देना सबसे आवश्यक है. जब आपका शरीर स्वस्थ होगा तो आप सब कुछ अच्छे से कर रहे हो. मैनेजमेंट में भी एक प्रिंसिपल है, बर्नआउट सिंड्रोम. म्हणजे तुम्ही जास्त एकच गोष्ट केला तर बर्नआउट होणार. त्यामुळे तुम्हाला दिवसभर काही व्यायाम करायचा नाही, तर दिवसभर तुम्हाला काम पण करायचं नाही. तुमचं काम आणि व्यायाम दोन वेगळी गोष्ट आहे आणि दोन्ही आवश्यक आहे. यासाठी लाईफस्टाईलमध्ये चेंजेस आणला पाहिजे. एक लाईफस्टाईलमध्ये चेंजेस कसं काय आणू शकता? सकाळी जागे झाल्यानंतर तुम्ही शौचक्रियेचं निवृत्त झाल्यानंतर व्यायाम नक्कीच करणार हे ठरवून घ्या. जर तुमचं सकाळी नाही मिळत असेल वेळ तर लवकर जागा. आणि जर तो पण होऊ शकत नाही तर हे ठरवा की आम्ही दिवसभर काम करत असताना पण एवढा स्टेप्स चालणारच आहे. त्यामुळे काही ना काही व्यायाम. महात्मा गांधी जे सांगत होते की मॅन्युअल काम केल्याशिवाय, व्यायाम केल्याशिवाय, वॉकिंग केल्याशिवाय जर तुम्ही जेवण करत असाल तर तुम्ही पाप करत असाल. तर आपने मैनुअल वर्क करना बहुत ज़रूरी है. मेहनत करना, हाथ का काम करना, पैरों को चलाना बहुत ज़रूरी है. अदरवाइज तुम्हाला अनेक रोगांचं सामोरे जावं लागेल आणि ते रोग तुम्हाला ते रोगांचे आहारी जावं लागेल. हा अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही स्वस्थ ठेवा. तुम्ही स्वस्थ तर देश स्वस्थ. क्या बात आहे. म्हणजे जेवढं काम महत्त्वाचं आहे ना तेवढं व्यायाम पण महत्त्वाचं आहे. संदेश सरांनी खूप छान दिलेला आहे. तुम्ही कामाला किती महत्त्व देता ना त्यापेक्षा तुम्ही तेवढंच महत्त्व जर व्यायामाला दिलं, वेळ तुम्ही कामाला जास्त द्या पण व्यायामाला थोडा महिना वेळ द्या. त्याने तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचं सर्व जसं सर आहेत आज तुम्ही बघताय सर फिटनेसमध्ये, कधीही तुम्ही 24 आवर्समध्ये कधी त्यांच्याकडे बघा, तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. याचं कारण आहे की ते स्वास्थ्याकडे म्हणजे तुमच्या शरीराकडे खूप छान प्रकारे लक्ष देतात आणि व्यायाम नियमित करतात. काम तर करतातच पण व्यायाम पण करतात. सर दुसरं असं एक खूप ज्यावेळेस आम्ही पाहतो कुठल्याही कार्यक्रमामध्ये जर तुम्ही जातात तर कसलाही कार्यक्रम असला, मग तो कुठल्याही धर्माचा असो किंवा कुठल्याही जातीचा असो, तर तिथे गेला तर तुम्ही असे शब्द बोलतात की तिथे सर्व मंत्रमुक्त होतात, सर्वजण असे आश्चर्यचकित होतात की सर एवढं छान कसं बोलतात. तर सर प्लीज विनंती आहे की आमचे जे काही व्ह्यूअर्स आहेत त्यांना तुमचं जे काही बोलण्याची कला जी आहे, ज्याला आम्ही श्रीमंती म्हणतो, खरी श्रीमंती, की सर बोलतात छान, कार्यही करतात छान, या सर्वांमध्ये सरांना विनंती आहे की आपण हे सांगावे कशा प्रकारे तुम्ही हे सर्व गोष्टी मॅनेज करता. एक तर मला वाटते की ज्याला अंग्रेजीमध्ये गिफ्ट ऑफ द गॅप किंवा आपण सरस्वतीचं वरदान आपण सांगू शकता ते आहे. प्रज्ञा जे आहे ना, म्हणजे बौद्ध धर्म असू द्या, जैन धर्म असू द्या, हिंदू धर्म असू द्या, इस्लाम असू द्या, प्रज्ञा जे आहे ते आवश्यक आहे. ज्ञान, इल्म जे आहे सगळीकडे आवश्यक आहे. आणि त्यामुळे त्रिरत्नामध्ये
पण प्रज्ञा आहेच. ठीक आहे. आपण आणि विद्या विदेश गमने बंधू जनो विद्या गुणाम गुरु, असा संस्कृतमध्ये पण तुम्ही सांगितलं की तर विद्या ददाति विनयं विनयं ददाति पात्रतां पात्रता धर्म आपत्ती धनाधर्म तथा सुखम, आणि त्रिरत्नमध्ये तर प्रज्ञाशील आणि करुणा आहेच. तसाच इल्म आणि किरदार, पण त्याच्यासोबत किरदार चरित्र पण असला पाहिजे. बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले. तर मी तेच बोलतो जे मला वाटतं, म्हणजे पोट तिडकीने बोलतो. जे मला वाटतात, जे मला खरं वाटतात तेच मी बोलून टाकतो. त्यामुळे अनेकदा माझी आलोचना पण होत असते, पण मला जे वाटते की हा असा नाही, दुसऱ्या प्रकारने तो होऊ शकतो घटना, पण जे तुम्ही सांगत आहात तसा नाही होऊ शकत, तर मी तसंच स्पष्टपणे आपला स्पष्ट मत मांडतो. एक दुसरा काय आहे की आपलं देशामध्ये शिकण्याची परंपरा आहे. त्यामुळे आपलं उपनिषद मतलब उपविष्ट म्हणजे गुरुकडे इथून उठून गुरुच्या चरणाकडे जाऊन शिकायचं उपनिषद म्हणजे याचा अर्थ असा झाला. आता याच्या श्रुती, वेदांना श्रुती सांगितलं तर म्हणजे ऐकून शिकलेलं ज्ञान. आता तुम्ही बघितलं की मठमध्ये आश्रममध्ये बौद्ध मठ असो जैन धर्म असो यामध्ये ते शिष्य जे आहे गुरुकडून शिकतात. तर हा प्रक्रिया आहे श्रवण मनन आणि निध्यासनची. म्हणे ऐकायचं, मनन करायचं, आणि मनन म्हणजे ते ऐकल्यानंतर तुम्ही त्याच गोष्टीवर मनात विचारायचं पुनश्च पुनश्च की हा बरोबर आहे, असाच आहे, असाच आहे, आणि नंतर निधिध्यासन करायचं. निधिध्यासनामध्ये आत्मसात करायचं, त्याच्या जीवनामध्ये उतारायचा. जीवन में लाना है, अमल में लाना है. तो ये तीनों चीज़ें करने के लिए तभी मतलब केवल अभी इस्लाम में भी आप कहेंगे ना कि वो साथ में बोलते कुरान और साथ में बोलते हदीस. हदीस मतलब जिसको जीवन में पालन में लाया मोहम्मद पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने. ठीक है. सो उसको जीवन में उतारना बहुत ज़रूरी है. तो ज्ञान को अगर आपने जीवन में उतार लिया ना तो ज्ञान कभी आपसे जाता नहीं है, दूर नहीं जाता है. आप उसको ये कर सकते हो. तीसरी बात ये की 10वी झाल्यानंतर आपण 12वी ॲडमिशन पूर्वी आपण खाली बसतो, रिकामा बसतो. मी त्या काळामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये रुक्मिणी भवन म्हणून एक मोठी लायब्ररी होती. ते राजाने त्यांची बायकोच्या नावाने, राणीच्या नावाने बनवली होती. तर त्या लायब्ररीचे सर्व पुस्तक मी वाचून टाकलं. ते सर्व पुस्तक मी सभी पुस्तकों को मैंने पढ़ लिया था. उसमें जितनी भी पुस्तकें थी. तो ऐसे ही जब भी मौका मिलता है रास्ते में चलते हुए, एक जगह से दूसरी जगह जाते हुए, जब भी कोई पुस्तक मुझे हाथ लगती है और वो मुझे पसंद आती है तो मैं उसे आत्मसात करता हूँ. और उसके ज्ञान को आप किसी भी रेफरेंस में सही समय पर आप तभी बोल सकते हैं जब आपने उसको आत्मसात किया है. केवल पढ़ा है तो आप सही रेफरेंस में सही समय पर उसे नहीं बता सकते. म्हणजे एक मराठीमध्ये आपल्या वाचाल तर वाचाल, आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल तर त्याचं एक म्हण आहे, वाचाल तर वाचाल. म्हणजे तुम्ही जर एखादं ज्ञान घेतलं आणि सही ठिकाणी किंवा योग्य ठिकाणी ते जर एक्सप्लोअर केलं तर निश्चितपणे त्याचं जे काही समाजाला किंवा इतर घटकांना आपल्याला द्यायचं आहे ते देऊ शकतो. हेच सरांचं रहस्य आहे. मित्रांनो, आज आपल्याला रहस्य सरांचं कळलं. आता हे मी आजपासून हे फॉरवर्ड करणार सर, कारण हे आमचे सर्व तरुण वर्ग आहे. रहस्यामध्येच बघत होते की सर नक्की काय आहे, तर आज आमच्या सर्व तरुणांना कळलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज आपण आपल्या या शोचा जे काही शाश्वत आहे त्या शोमध्ये आपण त्यांना खऱ्या अर्थानं श्रीमंत म्हणून पुरस्कार देणार आहोत. तर आपण आज सरांना आपल्या करिअर कट्टा आणि मी श्रीमंत या शोच्या वतीने श्रीमंत पुरस्कार म्हणून आज आपण देणार आहोत. सर, हा पुरस्कार आमच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला खूप छोटा आहे, तर खऱ्या अर्थानं तुम्ही खरे श्रीमंत आहात. नाही, खऱ्या अर्थाने हा मोठा आहे. कारण श्रीमंत कोणी पैसेने होत नाही, कोणी धनसंपत्तीने होत नाही, ते तुम्ही घेऊन जाणार नाही. श्रीमंत तुम्ही तुमचे हेल्थने होतात, क्या बात आहे, आणि तुमचे ज्ञानने होतात, तुमचे कर्माने होतात. कारण ते कर्म तुम्ही सोडून जातात. मेल्यानंतर तुमचा कर्मच इथे राहतो. ठीक आहे. आणि तुमचं ज्ञानचा प्रभाव इथे राहतो आणि
तुमच्या जेव्हा जिवंत असला तर कुठेही गेला तर तुमचं ज्ञान आणि तुमचं स्वास्थ्य हे दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप म्हणजे आज माझ्या मनामध्ये एवढा आनंद झालेला आहे तरुण मित्रांनो की असा ऑफिसर मी आयुष्यामध्ये खूप ऑफिसर पाहिले, पण असा ऑफिसर मी सरांबद्दल ऐकून होतं, पण आज प्रत्यक्षामध्ये मला म्हणजे काय मी सांगू शकत नाही. तर आज आपण सरांना आपला छोटासा पुरस्कार देणार आहोत. तर मी विनंती करतो आपले जे काही संपादक आहेत, कार्यकारी संपादक वगैरे, त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन आणि करूया.